हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की चॅनलवरती रेट्रो रिव्ह्यू हा कॉन्टेंट सुरू करायचा आणि या कॉन्टेंटची आता सुरुवात करणार आहे मी येड्यांची जत्रा या फिल्मपासून. ही फिल्म 2012 मध्ये रिलीज झाली होती. स्टारिंग भरत जाधव, मनोज जोशी, विनय आपटे आणि संदीप पाठक इन द लीड अँड मॅनी मोर. तर ही फिल्मची कास्ट खरंच खूप मोठी होती. सो इनिशियली जे फिल्मची अनाउन्समेंट झाली होती तेव्हा असं वाटलं होतं की हा जत्राचा सिक्वल असेल, पण नंतर कळलं की दोन्ही फिल्म मध्ये काही कनेक्शन नाही. दोघांचे फिल्म मेकर सुद्धा वेगवेगळे आहेत. एक्झॅक्ट 2 तासाची फिल्म ज्याची व्हिडिओ क्वालिटी कदाचित तुम्हाला 480p वाटू शकते, पण कॉन्टेंटच्या बाबतीत हा सिनेमा 4K होता आणि अजूनही आहे. सो बेसिकली या फिल्म मध्ये तुम्हाला वरची वाडी आणि खालची वाडी हे 2 गावं पाहायला मिळतील आणि दोन्ही गावांचं कनेक्शन आहे हर्यासोबत. कारण गावातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेतात जाऊन हाकतात आणि म्हणून हर्याची अशी इच्छा आहे की त्याचं गाव हगणदारी मुक्त व्हावे आणि म्हणून तो गावात एक गव्हर्नमेंट स्कीम किंवा प्लॅन इंट्रोड्यूस करतो. ऑनेस्टली फिल्मचा कॉन्सेप्ट किंवा स्टोरी लाईन एकदम सिंपल होती, पण त्या सिंपलच्या कॉन्सेप्टला सुद्धा रायटर आणि डायरेक्टरने इतक्या एंटरटेनिंग वे मध्ये प्रेझेंट केलं होतं की हा चित्रपट तुम्हाला 1 सेकंडसाठी सुद्धा बोर नाही करणार. आजच्या काळात जिथे मराठी कॉमेडी मूवीजचा लेवल दिवसेंदिवस खाली पडत चाललाय, तिथे येड्यांची जत्रा सारख्या चित्रपटामध्ये आजही ती रिपीट व्हॅल्यू आहे. आणि आज रिव्ह्यू करायच्या आधी सुद्धा हा चित्रपट मी बघितला आणि तितकाच एन्जॉय केला जितका फर्स्ट टाइम मी एन्जॉय केला होता. आणि याचं पूर्ण क्रेडिट मी फिल्मच्या रायटरला देऊ इच्छितो. येड्यांची जत्रा नावाचा मराठी चित्रपट खरंच अनफॉर्गेटेबल आहे. कारण या फिल्म मध्ये तुम्हाला एकापेक्षा एक पीक कॉमेडी मुवमेंट्स पाहायला मिळतील. स्पेशली जेव्हा फिल्म मध्ये आमदार साहेबांची एंट्री होती आणि तो इनॉग्रेशन वाला सिक्वेन्स, तो लाईक हिलेरियस. ऑनेस्टली या पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये अनदर लेवलची डबल मिनिंग कॉमेडी पाहायला मिळाली होती. एक अशी डबल मिनिंग कॉमेडी जी तुम्ही फॅमिली सोबत बसून सुद्धा एन्जॉय करू शकता. या फिल्म मध्ये श्वेता तिवारी यांचा काटा रुतला ग नावाचं एक मराठी गाणं सुद्धा होतं, जे पाहायला आणि ऐकायला खूप चांगलं होतं. आणि त्याहीसोबत तुमचं डायरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी आणि ओव्हरऑल प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा तितकीच चांगली होती. या फिल्म मध्ये फक्त भरत जाधव नाही तर संपूर्ण कास्टिंग परफॉर्मन्स वॉज फ्लॉलेस, एंटरटेनिंग अँड आउटस्टँडिंग एट द सेम टाइम टिल द एंड. येड्यांची जत्रा नावाचा मराठी चित्रपट रेटिंग जरी डिझर्व करत नाही, कारण हा एक कल्ट क्लासिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्याला तुम्ही जितकं बघा तितकं तुम्हाला कमी वाटेल. तुमच्यापैकी जर हा चित्रपट कोणी बघितला असेल, तुम्हाला किती आवडलाय कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या मराठी चित्रपटाचा रेट्रो रिव्ह्यू पाहायला आवडेल कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.